हॅलो फ्रेंड्स, मराठी डिक्टेशन 100 शब्द प्रति मिनिट स्टार्ट. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री धनखड यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. परिच्छेद. जगदीप धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाणा या गावात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण किठाणा गावातील शासकीय माध्यमिक विद्यालयातून झाले. पुढे त्यांनी चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमध्येही शिक्षण घेतले. 12वी नंतर त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. राजस्थान उच्च न्यायालयातून त्यांनी वकिली सुरू केली. ते राजस्थान बार काउन्सिलचे अध्यक्षही होते. श्री धनखड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जनता दलमधून केली. ते 1989 मध्ये झुंझुनूमधून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 1989 ते 1991 या काळात केंद्रीय मंत्री होते. मात्र 1991ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1993 मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. 2003 त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले. आता त्यांची देशाचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 11,199 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीमध्ये पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर किरण महाजन तसेच जिल्ह्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते. परिच्छेद. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशात प्रथमच सर्वोच्च पदावर आदिवासी महिला विराजमान झाल्या आहेत. ही बाब आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. राज्यात 1,05,00,000 आदिवासी बांधव असून त्यांच्या प्रगतीवर शासन विशेष लक्ष देत आहे. आदिवासी समाजाचा राहणीमानाचा दर्जा उंचावून त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहे. या उपाययोजनांमध्ये राज्यातील 16 जिल्हे, 68 तालुके, 6,252 गावांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परिच्छेद. आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आश्रम शाळांमध्ये समूह योजनेअंतर्गत निवास, शिक्षण, भोजनासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 556 अनुदानित आश्रमशाळेतून जवळपास 2,50,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय 494 शासकीय वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्था करून देण्यात आली आहे. स्टॉप.